बुवा तुमची वडापाव खायत होतास काय, माझो काय विषय नव्हतो, पण मंडळातले बुवा जवळजवळ 10-15 वेळा तुमका बोलवलं नाही की समीर कदम बुवा, समीर कदम बुवा. म्हणून मी बोलले की एवढे 15 दिवस अगोदर येऊन तुम्ही वरती करीत काय होता, तर तुम्ही सांगितलंच वडापाव. म्हणजे इतक्या 15 दिवसात वडापाव मिळालो नाही भाऊचो, तो आज मिळालो तो खाल्लास, ठीक हा, मी त्याच्याबद्दल काय म्हणायचंही नाही. पण तो वडापाव सगळं कर्मभूमी माझी असं तुम्ही स्वतः बोललात बुवा. मी एक काय गावातलो शेतकरी माणूस आहे, माका बारी असतं तेव्हा मी येतोय आणि जातोय, पण तुझी कर्मभूमी बुवा हैसुरली, मग त्या गावदेवीक विसरलंस कसो? ना माझे फुटले नाही, तुझे चांगले. तुझे आता दात पाडूक झाले, धोंडो बिंडो घेऊन असो वरवण तो आणते आता हैसू. हो, तो टाकल्यावरच घसरलो माझ्या डायरी बुवा. भांडूप म्हणजे ह्या आमच्या भांडूपमध्येच भजनाची पंढरी आहे बुवा. किती डबल वारी झाली असतील बुवा माझे. तुम्ही तर सांगितलंस की इलोकी चालू करीत की नाडणची धरती टाकल्यावरती व ह्याच भांडूप नगरीत स्वप्नील मेस्त्री बुवानी माझी डबल वारी असताना बुवा, ते प्रतिस्पर्धी असताना सुद्धा त्यांनी गाणं वेगळा म्हटला नव्हता बुवा. तर आम्ही आता म्हणान दाखवते सुरुवाती. लहान मूर्ती महान कीर्ती कॉमेडीचा तो किंग. लहान मूर्ती महान कीर्ती कॉमेडीचा तो किंग. संदीप पुजारे नाव गाजतय कोकणच्या भूमीत. संदीप पुजारे नाव गाजतय कोकणच्या भूमीत. संदीप पुजारे नाव गाजतय कोकणच्या भूमीत. लहान मूर्ती महान कीर्ती. कॉमेडीचा तो किंग. कॉमेडीचा तो किंग. संदीप पुजारे नाव गाजतय कोकणच्या भूमीत. लहान मूर्ती महान कीर्ती कॉमेडीचा तो किंग. लहान मूर्ती महान कीर्ती कॉमेडीचा तो किंग. संदीप पुजारे नाव गाजतय कोकणच्या भूमीत. आणि नाडण की धरती. मग मी चावले की म्हणजे मी गोट्याने खेळा केले. माझा टेकताचा म्हणतं जर तू ह्या केलंस तर म्हणतं मी तुका दाखवीन. माका बघूची इच्छाच नाही तुझ्या. कोणा केवढी इच्छा. तू जर पाठी टेकतस तर सांगलंस तर म्हणतं मी दाखवीन. नको बाबा, तुझ्या देहाच्या मनान काय बघणार. हो, तुझ्या देहाची झाली हो तू वागती तर दाखवू नको. माका अजिबात इच्छा नाही बघण्याची बुवा. या भांडूप नगरीत तुका हळूहळू घेते. आणि उद्या जरी बुवा माझी डबल बारी याच भांडूपमध्ये बुवा उत्कर्ष नगर होय ना, उत्साही मंडळ सेलेटकर साहेबांच्या इथे डबल बारी. आणि उद्या तर बुवा गुंडू सावंत बुवा, म्हणजे ह्याच्यापेक्षा स्टॉक ते लागणार माका माहिती आहे, पण कमी पडण्यासारखं माणूस नाही. काय स्टॉकचा तू टेन्शन घेऊ नको रे. तुझ्या ढेंगात ना कधी जाईन तो तुका काळाचा नाही. आणि ढेंगात ना जाताना मान वर केले तर बोमटान मरशी. गोट्या 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 या उद्या नाही सांगणार आहे. या ऐका उद्या. उगाच केस गेले नाही, ते बायकोन हात फिरवला म्हणून नाही गेले, घालवले. याच्या किती जण माका येऊन आता माझे भेटले, माझ्यासारखे टपले होय. त्याचा कांडा काढा म्हणतो तुम्ही असा म्हटला म्हणजे काय. म्हणजे आमची बायका हात फिरवतात ती का आमच्या टकल्यावर. गँगच तयार झाली आमची. तो माणसात आणि दाताचं म्हणतं काही व्यंग नाही. दाताचं बोललो काही व्यंग नाही. तुझा म्हणतो व्यंग अटकल्याचा.
पण तुझे दात कशामुळे बुवा हे पहिले असे नाही होते पुढे. तिने लहानपणी आपटीबार खाला, चुकान खाला, खाली आपटूच तू तोंडात खाला, चावल्याबरोबर फुटलो आणि फुडले तेवढे असे पुढे येईल JCB सारखे ताटे विंचू दिसतात होय. आणि त्या 2 दाताच्या मध्ये एक होल पडलो, त्या आपटी बारातलो एक दगड 2 दाताच्या मधनं बाहेर पडलो. मग तो चहा बी पिताना स्ट्रॉ घालता त्या होलात आणि चहा पिणार. ओके, उद्या बुवा तू दाताडून आहे, त्यामुळे ह्या स्टॉप थंय नाही. बरोबर ना, ते साहेब असतो. तुका वाटलं काय मग हे बुवा आलेले आहेत ते माझेच आहेत, किती संबंध त्यांचे आणि माझे आहेत, असं करून त्यांनी पेटी भरला. म्हणजे का माणसात जातो. तू सांग ना बाबा, माका 100 रुपये जेव्हा विषय भेटलो, सगळ्यांना आपलेच कित्या करतो, त्यांना कितक्यात पडली बारी. ह्या आलेले आहेत, त्यांच्यानी माझे संबंध काय आहेत ते आम्हाला माहिती आहे. त्यांना मग दया येईल घे 100 आणि ते कसं तरी भागवलं नाही. ती भारी आहे. मी मेलय त्याच्या, कारण तू आधीच सांगलं गेल्या वर्षी घेतलेले ते अजून राहिलं. म्हणजे आता त्याका देऊ नको, गेल्या वर्षी मिळालेले म्हणजे माका मारून घाल. असून दे बुवा, जेवढे पैसे घेतलंस ना तू, 100ची घे नोट, 200ची घे, नाहीतर 500ची घे, त्याच्यावर फोटो माजवा. ओके, कारण या बुवा माझ्या भांडूपमध्येच या सगळा भजन, दशावतारी नाटक, या सगळं विषय जास्तीत जास्त बुवा या मुंबई पुण्यात जर जास्तीत जास्त कुठे असेल तर माझ्या भांडूप नगरीमध्ये. कारण भांडूप ही भजनाची पंढरी आहे आणि माझं कोकण म्हणजे स्वर्ग आहे. सन्माननीय उमेश घोगडे या ठिकाणी हजर आहेत, त्यांनी यायचं आहे, त्यांचा सत्कार करताय. दातवण घ्या ग कुणी, कंकू घ्या कुणी काळमणी, दातात दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळमणी. या ठिकाणी गेल्या वर्षी या ठिकाणी माझी बारी झाली होती, पण परत त्यात जवळ एकदम त्यांनी परत काय विचार केले नाही. बरेच बुवत, पण काय त्या मंडळाने विचार केला नाही बघा. या मंडळाने टाकला आणला, या मंडळाने टाकला आणला, दाताडानी टकलूची जोडी लई भारी गमतीची, दाताडानी टकलूची जोडी लई भारी गमतीची. लोक लुकमुक बघतात चांगला, शॉर्टकट उडूया. तसा लोक उद्या पुन्हा त्यांना येऊचा बारी आहे. तू मोबाईलवर खेळता, जो गेम खेळता तो काय नाही असू दे. या मोबाईलनेच वाट लावला ना हो. म्हणजे मोबाईल वाईट गोष्ट नाही, पण एवढं तिचं अतिरेक झालो. बाथरूमात गेले तरी मोबाईल घेऊन जातं आणि बसल्या जाग्यावरनं चॅटिंग करून विचारतात, आता तुला मी काय पाठवू.
इतकं अतिरेक मोबाईलचं. आता काय केलंयस ते पाठव. म्हणजे स्मित गोगळे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभारी, धन्यवाद बुवा. चला चला बुवा, मी असं पहिलं टकलो नव्हतं. सलमान खान स्टाईल होती माझी. खांद्यावर केस पाडायचे, क्लिनिक प्लस शॅम्पू लावायचो, एवढे केस बुवा होते. पण काय परिस्थिती या ठिकाणी बुवा, महिला वर्ग आलेले आहेत. आता ती भजन ऐकतात, पण उद्या दुपारी जेवणासाठी काय करायची, भाजी काय करायची याचं टेन्शन बुवा त्यांना आतापासून असतं. एवढी संसाराची काळजी असतं. कारण 50% आरक्षण महिला वर्गांसाठी. कुठची जाहिरात असली तरी ती सुद्धा महिला वर्गांसाठी. लक्स लगाव खूबसूरती पाव, फेअर अँड लवली लगाव चमकती कांती पाव, आणि आमच्यासाठी सपट लोशन लगाव खुजली भगाव. 50% आरक्षण. कारण काश्मीरमध्ये ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी आपले जे जवान शहीद झाले, त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील महिला मंडळांनी पहिली मदत केली. त्यामुळे 50% आरक्षण. संसाराची एवढी काळजी, इतक्या टेन्शन असताना तर टेन्शन महिला वर्गांचा समजता कधी बुवा, ज्यावेळी ती केस विंचरतात ना तेव्हा फणीत केस साठवतात, तेव्हा त्यांना टेन्शन किती आता समजतं. आणि इतकी संसाराची काळजी त्या महिला वर्गांका, संसाराची एवढी काळजी की ते केस सुद्धा महिला वर्ग टाकून देत नाही, तिचे गुटळे करून एका भरणीत साठवून ठेवतं. दाताडू कधी येत तिची वाट बघे. हे केसावर भांडी लसूण घ्या, या केसांची भरणी देणार आणि त्याच्यावर स्टीलचा मोठा घमेल घेतात आणि संध्याकाळी नवरोईलो की आनंदात सांगतात, ता बघा त्या भाऊजीने मोठा घमेल दिला नाही. म्हणजे केस गेलेल्याचा दुःख त्यांना नसतं, पण नवीन स्टीलचा घमेल घेतलेल्याचा आनंद असता त्यांना महिला वर्ग म्हणतात. आणि बुवा आमच्या घरी पण तीच परिस्थिती झाली रे. असो कोण केसावर भांडी की माका उठवून घालतं. आणि एक देवा म्हणान माझा तळपाट केला. आता आमच्या घरात भांडी जास्त झाली आणि केस कमी झाले. संसारासाठी त्याग केलेलो आहे. ओके, तुझा पण वय थोडे दिवस का तू माका बोलतस ना, तुका झालर सुद्धा बाजूक राहायचे नाही. बघितलं साईबाबा बघून घेते तुका. जेवढा माझ्या टाकल्यानं बोललोस तुझा शाप गुळगुळीत होत बघ. कारण कोणाच्या किती बोललोस माझ्या टाकल्यावर, कोण येलो ते का आता असून दे. भारी माणूस होतो, सेलिब्रिटी आहे. आमका कोण ओळखत नाही, आम्ही गोटियाने खेळाव गेला ना. समीर बुवा म्हटलं तर सेलिब्रिटी, कर्मभूमी आहे माझी. हो, मी आधी भील बोलून म्हटलं माका जाऊ झाला मग घरी. माझी कर्मभूमी आहे भांडूप. म्हणजे सोडून गेलं कशा गावात, हय रावाचं होतं. अरे पंढरी होती, हय रवला असतंच तर जाम मजा होती तुझी. पण तुका नाही का नको. पण चांगलो माणूस चांगलो. कारण या बुवा आमच्या कोकणातच बघूक मिळतं बुवा. स्वर्गापेक्षा सुंदर असा, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन.
सह्याद्रीच्या डोंगर रंगातून फुलला नंदनवन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न रमण जांभळा करवंद फणस काजू नारळ पोपळीचो बागो कोकणाची शान जगात मिरवता देवगडचो हापूस आंबो सुपारीची झाडा कोकमाचो आगुळ दारात केळीचो बन सुपारीची झाडा कोकमाचो आगुळ दारात केळीचो बन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न कोकणात आमच्या दशावतार डबल बारी फेमस नमन झाकडी शक्ती तुला शिमग्याचो उत्सव झकास परंपरा ही लोककलेची जपताव मनापासून परंपरा ही लोककलेची जपताव मनापासून तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होत रमण स्वर्गापेक्षा सुंदर असा या ठिकाणी सन्माननीय प्रशांत जेटीबो यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय रमेश तुरळकर माणगाव माझे फॅन आहेत, ते या ठिकाणी ऑनलाईन बारी बघतायत, ते त्यांच्याकडून गुगल पेच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभारी आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सूरज मेहरा यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी वीरभद्र दशावतार नाट्य मंडळ भांडूप यांच्याकडून शंभो साई ग्रुप भांडूप यांच्यासाठी या ठिकाणी मंडळासाठी प्रेरणास्थव त्यांच्याकडून हे 2001 रुपयाचं त्यांच्यासाठी या ठिकाणी आबू परब कुठे असतील तर त्यांनी इथे यायचं आहे आणि आपले पैसे स्वीकारायचे आहेत, नाहीतर पेटीत ठेवले जाते. हो नाहीतर जमा केले माझ्याकडे दोन जीवांचे व्हावे मिलन मंगल या शुभ दिनी जाहले शुभ मंगल शुभ दिनी जाहले शुभ मंगल शुभ दिनी जाहले शुभ मंगल शुभ दिनी.
शुभदिनी जाहले शुभमंगल शुभदिनी शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळ मुरुडं विनायकमहं चिन्तामणि देवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामेराञ्जन संसितं गणपति पूर्या सदा मङ्गलं शुभमङ्गल 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 मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी बोला शुभमंगल सावधान सावधान मंडपी जोडा शोभे छान 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 मंडपी जोडा शोभे छान 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 मंडपी जोडा शोभे छान 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 या सगळ्या लग्नाचे विषय या ठिकाणी महिला वर्ग पण म्हणून मी आता बोलतोय या ती सूरज मेहरा यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. या ठिकाणी महिला वर्ग बुवा ये आलेले आहेत. या ठिकाणी ती लग्नाच्या वेळी इतकी रडलेली आहेत ना, ती जुनी माणसं खूप रडायची. नुसतं गाणं लागलं आणि त्या गाण्यात सुद्धा एवढी ताकद होती की नवरी रडाकच हवी, इतकी ताकद त्या गाण्यात होती बुवा. साऊंडवाल्यांचा गाणं चालू झाला, नवरी आणि नवरो निघालेलो असताना गेटवर गेले की नवरी हो 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 पण रडायची. 4-5 जण धरू कसत ऐकायची नाही, उडवून द्यायची. कारण त्यांना जाणीव होती बुवा जुन्या माणसांना, आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं याची जाणीव त्या जुन्या माणसांना होती. पण आताच्या पोरग्यांका ती जाणीव राहिलेली नाही. पोरग्या लग्न झालं की गाडीत जाऊन बसतं, पप्पा टाटा पूजे दिवशी भेटता. म्हणजे परिस्थिती बदलली, पण पूर्वीची महिला खूप रडायची. सासरलाही सुयोग लॉग आणि विवेक दळवी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे बबन गोविंद पिंपळे दिवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता या गाणं चालू करतानाच कोणीतरी भजन रसिकातून म्हटलं बुवा आता जुना झाला, म्हणजे आपली पिढी खरी जाऊन पोचली आहे बघा. आणि म्हणूनच सांगितलंय की तेव्हा रडायची, पण आताची मुला अहो बापाक विचारतात तू माझ्यासाठी काय केलंस म्हणून. आता काय ढोपरा कोपरा बापान फोडला ना, ती पोरग्यात सांगणारा काय माका सांगणार. ह्या सगळं कोण भजन रसिकातना बोलले ना तरी हे गुंडू बुवा, संदीप पुजारे बुवा, संदीप लोके बुवा काय फरक पडत नाही. काय बुवा ते केस घालवले आता हे ऐका नाही का नुसता. आता शेवटी विषय काय सांगायचो की जुनी माणसं रडायची कारण त्या जुन्या गाण्यात ताकद होती.
बरोबर ना? नुसतं गाणं लागलं तरी रडायचे. सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. आता नवरा आणि नवरी बाहेर पडली ना तर साऊंडवाले गाणं लावतो. सासरला बहीण निघाली ना, नवरो आणि नवरी बाहेर पडली की साऊंडवाल्यान तुम्ही नाही हा, गाणं चालू. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. या नटीनं मारली मिठी मला, या नटीनं मारली मिठी, या नटीनं मारली मिठी मला, या नटीनं मारली मिठी, या नटीनं मारली मिठी मला, या नटीनं मारली मिठी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. या नटीनं मारली मिठी मला, या हो. आणखी आता एक गाणं हिट लिस्ट वर आहे बुवा, कदम बुवा, तुमच्यासाठी या गाणं. जा जरा मागे राहा, त्यांना टकुलं दिसत नाही. हो. नाव सांगा. हा? राजप्रकाश राणे यांच्याकडून मगाचे त्यांचे 100 रुपये देवचे रवलेले पैशाकडे हावरो होतो. तुमका आधी समजलं तर बरा झाला. मी असते तर सांगितलं असते राहू दे, जेवण द्यावं म्हणून. पण माका देवचे असले तर माझ्याकडे देवा गाणे. शंभो साई ग्रुप भांडूप यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक काढले. मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. ढोलकीची जरा चाटी द्या. मगाशी या ठिकाणी तोरसोळे. मी पाण्याला जाते रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, खायला देते. चांदीचा भौरा तुला खेळाया देते, चांदीचा भौरा तुला खेळाया देते.
या ठिकाणी मगाशी फरमाईश होती दोरसोळे त्यांना विचारून घेते, कारण या गाणं मी म्हणत नाही पण त्यांचं खूप भारी गाणं आता. चनप चन गवडा कुंभार मारित कुड नव्वा. तो गवडा गेलो होतो बघा आधी. चनप चन गवडा हा गेला कुठे फावडा. तो मगाशी सगळ्या भजन मी ताबडतोब तयार केलाय आणि मी गोटियाने खेळा केलाय. अरे मी थोडं बॅलन्स यांच्या, हे साधी व्यक्ती नाही उद्या यांच्या बरोबर बारी करूच्या माका विचार कर बुवा. आणि तरी सुद्धा पाठोपाठ आणि म्हणून थोडं बॅलन्स ठेवले त्यांच्या बरोबर, नाही तर हे शाप माती करतील माझी उद्या. पण तसं हा नको तर नको. बडका लागत तू जीव बीव देत बोला का होऊन जाऊ दे. तुमचं कुठचं गाणं होतं का? चनप चन गौडा कुंभार मारित कुड नव्वा. चंदक तंदीना बंदी चंदक तंदीना. चंदक तंदीना बंदी चंदक तंदीना. चंदक तंदीना चंदक तंदीना. आरु मोरू अंबत अंबत पण नव्वा. आरु मोरू अंबत नव्वा. चंदक तंदीना आरू तू हसू नको बाबा. तो आणखी रात्रभर हसत राहतात. एक जोक दुकाडवायला उंबऱ्या सारिका. दुकाडवायला उंबऱ्या सारिका. मित्रवणव्यामध्ये गारव्या सारिका. मित्रवणव्यामध्ये गारव्या सारिका. मित्रवणव्यामध्ये गारव्या सारिका. दुकाडवायला काढवायला उंबऱ्या सारिका. मित्रवणव्यामध्ये सूरज मेहरा यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी 101 रुपयाचं पारितोषिक काढले. मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. अनिकेत गोरुले यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक काढलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कारण समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं. पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं. मराठीच असावं लागतं. मराठीच असावं लागतं. कारण महाराजांची कीर्ती